ओपन करतोय. ठीक आहे, हा ॲप तुम्हाला प्ले स्टोर मिळून जाईल. सो आपण ह्या पेजला ओपन झालेला आहे. ओके, ना तुम्हाला दिसतं बॉटममध्ये क्लब्स, वॉच लिस्ट, ट्रेड लॅब आणि न्यूज हे 4 आयकॉन्स खाली आहेत. सो तुम्हाला जायचं आहे 2 नंबरच्या टॅबमध्ये जो खाली लिहिले वॉच लिस्ट. वॉच लिस्ट क्लिक केलेला आहे. ठीक आहे, आता वॉच लिस्ट क्लिक केल्यानंतर तो वरती दिसते प्रायमरी आणि वॉच लिस्ट 1. सो मी वॉच लिस्ट 1ला मी तर क्लिक करतो. ठीक आहे, आता वॉच लिस्ट 1 म्हणजे काय, ह्यात तुम्हाला तुमचे कुठले तुम्हाला जे स्टॉक हवे तुम्ही ह्याला ॲड करू शकता. जसं की सर्च बार जसे सर्च अँड ॲड, ह्यामध्ये मी माझा एक स्टॉक ॲड करतो. ह्याच्याला टाकतो मी माझा महिंद्रा. ठीक आहे, साईडला तुम्हाला दिसतं आयकॉन एक प्लस. ह्यावर क्लिक केलं की हा तुमचा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. ठीक आहे, आता याचे बॅक. ठीक आहे, सी हा तुमचा हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड झाला आहे. असे तुम्ही ह्यामध्ये 15 नंबर्सपर्यंत तुम्ही ह्या स्टॉक्स ॲड करू शकता. पण तुम्हाला समजा एक वॉचलिस्ट वेगळी बनवायची आहे जी तुम्हाला वेगळ्या इंटरनेटसाठी तुम्हाला यूज करायची आहे. तर तुम्ही वरती W1ची साईड दिसते वरती प्लस आयकॉनवरती त्याला क्लिक केलं तुम्ही तर अजूनही वॉचलिस्ट ॲड करू शकता. जिथं मी नाव देतो, मी माझं नाव ईश्वर आणि ह्याला म्हणतो मी सेव्ह म्हणल्यावरती मला दुसरी वॉचलिस्ट रेडी झालेली आहे. आता ही अशी मी मल्टिपल वॉचलिस्ट मी बनवू शकतो फॉर माय मल्टिपल पर्पसेस. सो अगेन आता ह्यातमध्ये समजा मला एखादा स्टॉक घ्यायचा आहे जो वेगळ्या इंटरनेटसाठी मला ह्याला यूज करायचा आहे. ओके, सो ह्यामध्ये एखादा स्टॉक घेईल मी टाटावाला कुठलाही एखादा घेतो मी फॉर एक्झाम्पल पर्पज. सो मी इथे घेतो टाटा LXS. ह्याला मी टिक केलेला आहे. हा झाला टिक आणि आपण घेतलो बॅक. तर हा बघा तुमचा ह्याचा स्टॉक ॲड झालेला आहे. सो तुम्ही असे मल्टिपल वॉचलिस्ट बनवून तुम्ही जे स्टॉकचे ट्रॅक करता हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता मी परत येतो माझ्या वॉचलिस्ट 1वरती जिथे मी मागाशी आपण बोललो होतो महिंद्रा. ठीक आहे, सो आता आपण बघणार ह्या स्टॉकमध्ये एंट्री कशी घ्यायची. एंट्री घेताना आपण ह्याला स्टॉप लॉस टार्गेट ॲज अ पेपर ट्रेडिंग कसं करणार आपण हे बघणार आहोत ह्यामध्ये. ठीक आहे, सो महिंद्रा जेव्हा मी क्लिक करतो ओके तुम्हाला दिसत्यावरती 2 गोष्टी दिसतात ह्यामध्ये बाय आणि सेल. सो बाय म्हणणार म्हणजे बिकॉज मी ह्यामध्ये एंट्री घेणार आहे. सो ह्याला मी बाय करतो. पहिलं बाय म्हणल्यानंतर मला इथं बायवरती टिक आलेला आहे कारण मी बाय करतोय. ठीक आहे, खाली दिसते लॉट्स म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी तुम्हाला ह्यामध्ये एंट्री घ्यायची आहे. ओके, ॲज ऑफ नाव मला समजा ह्यामध्ये घ्यायची आहे 10 क्वांटिटी मला एंट्री घ्यायची आहे. सो मी ते 10 टाकले आहेत. ठीक आहे, राईट साईड दिसते एंट्री प्राइस. आता एंट्री प्राइस काय आहे तुम्हाला दिसतं वरती महिन्याची आता स्टॉकची प्राइस चालू आहे 3640 रुपये. ठीक आहे, म्हणजे काय करंट स्टॉकची प्राइस चालू आहे 3640. आता एंट्री प्राइस म्हणजे काय, जेव्हा मी क्लिक करतो जर हा ब्लँक असेल आणि आपण जेव्हा खाली सबमिट म्हणतो तर तुमचा स्टॉक हा 3640 म्हणजे आहे त्या करंट प्राइसला तो तुमचा बाय होणार आहे. पण जर तुम्ही एंट्री प्राइस जर तुम्ही टाकली समजा